आज आपण आलू लच्छा भजी बनवणार आहोत। ही भजी खूपच कुरकुरीत आणि चविष्ट बनतात, त्याबरोबरच खूप कमी साहित्यात बनतात। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे आलू घेतलेली आहे 5। सर्वात आधी आपल्याला हे आलू सोलून घ्यायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला आलू सोलून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचे किंवा कमी क्वांटिटी मध्ये तेवढे तुम्ही आलूचं प्रमाण कमी जास्त करू शकता। काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू सोलून घेतलेले आहेत। आता आपल्याला यांना किसून घ्यायचं आहे। तर मी इथे एक वाटा घेतलेली आहे आणि ही किसणी घेतलेली आहे। तर या किसणीने आपल्याला हे आलू किसून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे ठोकळवाले याने करून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे झाले पाहिजेत। आणि काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये मैदा टाकायचा आहे। तर मी इथे 5 आलूसाठी 3 चमच मैदा टाकत आहे। त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार, थोडी हळदी पावडर आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळ्या मिऱ्यांचा पावडर टाकलेली आहे अर्धा चमचपेक्षा कमी। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याची भजी फ्राय करून घेऊया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तेल छान गरम झालेला आहे। आता हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे आपल्याला ही भजी सोडायची आहे। तर बघू शकता आता याच प्रकारे आपण या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे भजी आपण इथे सोडून घेऊया। तर बघू शकता खूपच सहज ही भजी बनून जातात। फक्त भजी सोडण्याआधी हाताला थोडं पाणी लावून घ्या। आता मी इथे भजी सोडून घेतलेली आहे। आता या भजींना छान असं फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता ही भजी छान अशी फ्राय व्हायला लागलेली आहे, तेलावर तरंगायला लागलेली आहे। आता आपण यांना काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया, थोडा डार्क कलर होईपर्यंत। काही वेळानंतर बघू शकता ही भजी छान अशी फ्राय झालेली आहे, अगदी कुरकुरीत फ्राय झालेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तर मी इथे एका चालणीमध्ये ही भजी काढून घेत आहे। आता याच प्रकारे आपल्याला सर्व भजी करून घ्यायची आहेत। तर आता मी थोडे करून म्हणजे या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार असं करून थोडे भजी करून सर्व भजी फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता आता याच प्रकारे आता आपण ही सर्व भजी फ्राय करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व भजी बनवून झालेली आहेत आणि बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। आवाजावरून तुम्हाला ओळखू येतच असणार। आणि आता मी तुम्हाला एक भजी याच्यातलं तोडून दाखवते आणि बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहे। खूपच चविष्ट बनतात ही आलू लच्छा भजी, एकदा तरी नक्की ट्राय करा। आता मी ही भजी थंबनेलच्या फोटोसाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती मस्त दिसतात बघायला। तुम्ही या भजींना टोमॅटो सॉस सोबत वगैरे खाऊ शकता किंवा असे बी खाल्ल्यात तरी खूपच चविष्ट लागतात। तर एकदा तरी या प्रकारे ही आलू लच्छा भजी नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।